आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांनी 4 आचार्य, 26 जैन श्रवण आणि 19 साध्वी यांच्यासह अहिंसा गोशाळेला सदिच्छा भेट दिली. कारंबा टोल नाक्याजवळ असलेल्या सुप्रसिद्ध अहिंसा गोशाळेला आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांनी 4 आचार्य, 26 जैन श्रमण आणि 19 साध्वी यांच्यासह सदिच्छा भेट दिली, ज्यामध्ये सोलापूरचं रत्न 31 वर्षांपूर्वी CAचा अभ्यास करून दीक्षा घेतलेले श्री रत्न यश विजयजी महाराज यांचाही सहभाग होता. या सर्वांचं अहिंसा गोशाळेच्या सर्व संचालकांनी स्वागत केलं. या प्रसंगी आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांचं व्याख्यान झालं. या व्याख्यानाला सोलापुरातील प्रथित यश व्यापारी, मित्रपरिवार आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते. प्रारंभी श्री रत्न यश विजयजी महाराज हे आपल्या प्रवचनात म्हणाले की खूप सुंदर दिसणारा संसार वास्तवामध्ये खूप भयावह असतो. तो सुंदर करण्यासाठी आपण नामस्मरण करण्याची गरज असून एक दिवस शरीर नष्ट होणार आहे. संपत्ती भरपूर गोळा करून काहीही उपयोग होत नाही. तेव्हा धर्माची आराधना करून दानधर्म करण्यावर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तर पुनर्जन्म आणि पुनर्जन्म मानणारे लोकच अस्तिक असतात आणि आपल्या कर्मानुसार ज्याला परलोकाची गती मिळत असते, त्यामुळं कर्म चांगलंच करा, असा संदेश आचार्य कीर्तियश सुरेश वर्ची महाराज यांनी दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम चौधरी, चेतन संघवी, किरीट शहा, स्वप्नील मुनोक, योगेश मेहता, विशाल चोरलिया, विनीत शहा, धीरज संघवी, विकास मखाना, राजेश झाबक, दिलीप संकलेचा, नवरतन संकलेचा, अभय सेठिया, नितीन वी आदींनी परिश्रम घेतले.